श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2071व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 8/3/1997 बैठक क्रमांक 206। परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक 21/2/1996 रोजी त्यांच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला अनुग्रह। आजच्या या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांना अनुग्रह देताना पुढे म्हणतात, तपश्चर्येला आता 54 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या 54 वर्षानंतर हा वाढदिवस साजरा होतो। याचं मूळ कारण हेच, त्या व्यक्तीमध्ये त्या शक्तीची प्रचिती येते, त्यातूनच तुम्हा लोकांचं कल्याण होतं, त्यातूनच तुम्हा लोकांना आशीर्वाद मिळतात, मनःशांती लाभते। हे मूळ कारण आहे आणि त्यामुळेच तुम्ही हे वाढदिवस साजरे करता। नाहीतर वाढदिवस साजरे करायला माझा पूर्ण विरोध आहे। नरदेहाचा काय वाढदिवस साजरा करायचा मला सांगा। नरदेहाच्या वाढदिवसाचं असतं काय? पण तुम्हा लोकांना जी अनुभूती येते, तुम्हाला जी प्रचिती येते, त्यासाठी मला तुमच्यासाठी सगळं हो म्हणणं भाग आहे। नाहीतर मी अतिशय वैराग्यमूर्ती आहे। कधी कोणाच्या विचारात राहत नाही, कधी काही करत नाही। माझ्या अंगावरचे कपडे पाहून, माझ्या गळ्यातली माळ पाहून तुम्हाला वाटेल की बरंच मोठं ऐश्वर्य दिसतंय, पण तसं काही नाही। अंगावर रेशमी वस्त्र घालावं अशी आमची परंपरा आहे आणि भक्तांनी ती माळ दिलेली आहे, ती त्याला कळावं म्हणून गळ्यात घालतो। आता इथं तो भक्त बसलेला आहे। मगापासून मी सर्व हार घेऊन बाजूला ठेवले, तेवढे मी घातले तर त्या भाराने मी आजारी पडण्याची शक्यता आहे। म्हणून ज्यांनी अगदी सामान्य माळ केली ती गळ्यात घातली व बाजूला ठेवली। कोणीही असा समज करून घेऊ नका की आमचा हार काही त्यातून दिसला नाही। मला काही नाही, हातात हार घेतला तरी तेच आहे, गळ्यात घातला तरी तेच आहे। तुमचे हार पाहूनच माझं वजन निम्म कमी झालं, हा विनोदाचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुम्हा सर्वांना माझं आग्रहाचं असं सांगणं आहे की ईश्वरी कार्यासाठी प्रत्येकाने झटावं, प्रत्येकाने कार्य करण्याचा प्रयत्न करावा, ईश्वरावर अत्यंत निष्ठा ठेवावी। ईश्वरावर निष्ठा ठेवताना गुरूंची आवश्यकता असतेच, पण ते एक निमित्त आहे। त्यांनी सांगितल्यावर, त्यांनी पाहिल्यावर माणसाच्या मनाला एक बोध होतो। तो बोध टिकवण्यासाठी व त्याचा परिणाम होण्यासाठी गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे। याकरता या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या आचरणात आणा। तुमचं सर्वांचं कल्याण होईल असा आशीर्वाद देतो। श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 206 दिनांक 8/3/1997। परमपूज्य महाराजांनी भक्तांशी केलेले हितगुज। श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। ईश्वरी शक्तीनेच सर्व जीवांना इथे जन्माला घातले आहे व त्यामुळेच या सर्व जीवांचा उद्धार करणे तिच्या हातात असते। योग्य वेळ आली की ती शक्ती प्रत्येक जीवाला येथे स्थिर करून त्याच्यावर योग्य ते संस्कार त्याप्रमाणे करीत असते। त्यातूनच ईश्वरी शक्ती प्रत्येक जीवाची श्रद्धा निष्ठा सारखी तपासून पाहत असते। निष्ठा तपासण्यासाठी खूप वेळा निरनिराळे प्रसंगही घडवले जातात। विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना जसे वरच्या वर्गात घातले जाते तसेच येथेही असते। प्रगती व्हायला हवी असेल तर परीक्षांना तोंड हे द्यावेच लागते। तेव्हा कोणीही अशा परीक्षांच्या काळात ईश्वरी शक्तीवर रागवू नका किंवा संशयही घेऊन दूर जाऊ नका। ईश्वरी शक्तीच्या नित्य सेवेत राहा। लौकिकार्थी रडणे कोणालाही येईल, परंतु ईश्वराविषयी ज्याला उमाळा येतो तोच भक्त होण्यास खरा पात्र असतो। उमाळा म्हणजे मनुष्याच्या हृदयाला पीळ पडणे। ही उच्च अवस्था भक्ताला दर्शनाच्या वेळी किंवा आठवण झाल्यावर प्राप्त होते व त्याच्या डोळ्यातून प्रेमाने आनंदाश्रू वाहू लागतात।
खरे पाहता त्याने आपल्याला जन्माला घातले आहे, तेव्हा तो आपली काळजी घेतच असतो. त्यामुळेच पृथ्वी तलावर अनंत जीव जन्माला घातलेले असले तरी सर्वांना आज पोटभर अन्न प्राप्त होत आहे. तसेच रस्त्या रस्त्यावर हॉटेल्स निर्माण करून सामान्यांना अन्न पुरवठा चालू असतो व इतरही जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. परंतु मुळातच मनुष्याचा स्वभाव आतताईपणाचा असल्याने त्याचे चोचले वाढले आहेत व अज्ञानामुळे या सामान्य माणसांना त्या असामान्य शक्तीचे अस्तित्व व महत्त्व लक्षात येत नाही. खरे पाहता सर्व जीवप्राण्यात मनुष्य हा पूर्ण आहे. त्याला भगवंताने मन, बुद्धी, वाचा दिली आहे. जनावरांना केवळ आवाज दिला आहे, पण त्यांना वाचा दिलेली नाही. मनुष्य जीवनात सुख समाधान हे मानण्यावर असते. हे ज्ञान ज्यांना नसते त्यांचे मन अशांत राहते व त्यामुळे अखेरीस तेच मन कमकुवत होते. आमच्यासारख्या व्यक्तींच्या सहवासात आल्यावर तुमची चिंता, काळजी आम्ही वाहतच असतो. तसेच तुम्हाला निरनिराळ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी शक्ती व स्फूर्ती ही देतच असतो. महाभारतात भगवंताच्या सहवासात अर्जुनाला युद्धासाठी शक्ती व स्फूर्ती लाभलेली होती हे आपणास ठाऊकच आहे. तेव्हा तुम्ही या चरणांपासून कोणीही दूर जाऊच नका. तुमचे मन सदैव सावध राहणे आवश्यक असते. तसेच या सर्व भय नष्ट होऊन जाणेही गरजेचे असते. मन निश्चयी बनले की तुम्ही दैवावर मात करू शकता. चिकाटी सोडू नका. वैयक्तिक स्वार्थ विसरून जा. तो बाजूला ठेवा व एकत्र येऊन सेवा करा. त्यामुळे तुमच्यावर येणारी संकटे आपोआप दूर जातील व या भूमीवर अवतार प्रकट होण्यासाठी आपण हे करीत राहिले पाहिजे. म्हणजेच सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. उपासनेचे 108 प्रकार शास्त्रात सांगितले आहेत व ते तुळशीच्या माळेत एकत्र आणले आहेत. म्हणून ती माळ जप करताना वापरतात व त्यामुळे 108 उपासना भगवंताला अर्पण केल्याचे समाधान मिळते, अशी कल्पना त्यामागे आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.